नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांकडून जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मालमत्ता वाटपावरून भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. पंतप्रधान मोदी सतत देशभरात निवडणुका सभा घेत आहेत. या रॅलीमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर निशाणा साधला. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भाजपवर हल्लाबोल केला आहे. तेव्हा दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप केला. या प्रकरणी निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांकडे 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर मागितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे नेते खालच्या पातळीवर जाऊन माझा अपप्रचार करत आहेत. भाजप, पंतप्रधान मोदी आणि माझ्या संबंधी अपप्रचार करून निशाणा साधायला त्यांच्याकडे मुद्दे नसल्यानेच हताश होऊन अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत. मी यावर कोणतीच प्रतिक्रिया देणार नाही, असे भाजप लोकसभा उमेदवार व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आज बेळगाव शहरामध्ये पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 एप्रिल रोजी बेळगाव शहरात दाखल होणार आहेत. भाजपला सर्वत्र भरघोस पाठिंबा मिळत आहे. काँग्रेसच्या नेत्यांना आपला पराभव होणार हे कळून चुकले आहे. त्यामुळेच ते माझ्यावर टीका करत आहेत. निवडणुकीच्या निकालानंतरच त्यांना उत्तर मिळणार आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेस नेते आपला अपप्रचार करीत आहेत असे वक्तव्य करणाऱ्या भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्यावर पलटवार केला आहे. आपण जगदीश शेट्टर यांचा अपप्रचार केला नसून त्यांच्या कार्याला आपण केवळ आरसा दाखवला आहे. पराभवाच्या भीतीपोटी काँग्रेस नेते खोटे बोलत आहेत, असे जगदीश शेट्टर यांनी केलेल्या वक्तव्याला 4 जून रोजी उत्तर मिळणार आहेच, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या. यावेळी ते रामदुर्ग तालुका बार असोसिएशनच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांनी मतयाचना केली. या प्रसंगी रमेश हल्याळ, नाडगौडर, व्ही.बी. सिद्धाटगिमठ, पर्वतगौडा आदी उपस्थित होते. भाजप हा खोटे बोलणाऱ्यांचा पक्ष आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. स्वस्त मिळणाऱ्या धान्याचे दर आता गगनाला भिडले आहेत. अन्न हिरावून घेणाऱ्या पक्षाला निवडून न देता अन्न देणाऱ्या पक्षाला निवडून द्या, असे आवाहन चिकोडी लोकसभा काँग्रेस उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी केले. रायबाग ग्रामीण भागात आयोजित प्रचार सभेला त्या संबोधित करत होत्या. या प्रसंगी महावीर मोहिते, सिद्धारूढ बडगर, हाजी मुल्ला, रोहिणी पाटील व इतर उपस्थित होते. मातीवाहू ट्रॅक्टर रस्त्याशेजारील शेतवडीत कलंडल्याने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. कित्तूर तालुक्यातील कडतनाळ जवळ गुरुवारी दुपारी ही घटना घडली असून कित्तूर पोलीस स्थानकात यासंबंधी FIR दाखल करण्यात आला आहे. गुळाप्पा मल्लप्पा भुमण्णावर वय वर्ष 58, राहणार कडतनाळ, असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. सौंदत्ती तालुक्यातील बुदिगोप्प व येरझरवी गावापर्यंत बेळगाव काँग्रेस लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांची दुचाकी रॅली काढण्यात आली. बेळगाव काँग्रेस लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना सौंदत्ती तालुक्यात भरघोस पाठिंबा मिळत आहे. युवा कार्यकर्त्यांनी आज त्यांच्या प्रचारार्थ बुदिगोप्प ते येरझरवी दरम्यान दुचाकी रॅली काढली. या प्रसंगी मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते व इतर सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत व महालक्ष्मी देवीचा जयघोष करत बुधवारी सायंकाळी बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप या तिन्ही गावच्या महालक्ष्मी देवी यात्रेची सांगता हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाली. 9 दिवस बिजगर्णी गावात महालक्ष्मी देवीची यात्रा झाली. यात्रेच्या शेवटच्या दिवशी बुधवारी सायंकाळी भक्तांची अलोट गर्दी झाली होती. यावेळी भक्तांनी मनोभावे देवीचे दर्शन घेतले. शेतवडीत पिकाला पाणी पाजताना वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. बैलहोंगल तालुक्यातील हणमनहट्टी येथे सोमवार दिनांक 22 रोजी ही घटना घडली असून नेसर्गी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. केंचप्पा बसवाणेप्पा कावलद, वय वर्ष 31, असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. पिकाला पाणी पाजताना वीज कोसळून केंचप्पा जागीच ठार झाला. या घटनेची माहिती समजताच पोलीस व महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात बदल झाला आहे. एप्रिल 28 ऐवजी 27 एप्रिल रोजी बेळगावात येऊन मुक्काम करणार असल्याचे बेळगाव भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष
सुभाष पाटील यांनी सांगितले. आज भाजप कार्यालयात बोलताना ते म्हणाले की मोदींच्या कार्यक्रमात बदल झाला आहे. एप्रिल 27 रोजी सकाळी 12 वाजता होणारा स्टेज कार्यक्रम 28 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. पंतप्रधान मोदी 27 रोजी महाराष्ट्रातून बेळगावात दाखल होणार असून एका खासगी हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असेल अशी माहिती देण्यात आली आहे. आयोजित कार्यक्रमाप्रसंगी माजी पंतप्रधान देवेगौडा, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा, विजयेंद्र व इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मोटारसायकली चोरीच्या आरोपावरून मारिहाळ पोलिसांनी बुधवारी अटक केलेल्या 2 जणांची हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. बेळगाव शहर व उपनगरात या जोडगोळीने एकूण 10 मोटरसायकली चोरल्याचे उघडकीस आले होते. मोहसिन अब्दुल मजीद जमादार वय वर्षे 34 राहणार पंत बाळेकुंद्री, शब्बीर अब्दुल गणी कोल्लूर वय वर्षे 36 राहणार अझमनगर अशी त्यांची नावे आहेत. बेंकनहळ्ली येथील महालक्ष्मी यात्रेला मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे भाविकांची संख्या वाढू लागली आहे. गुरुवारी रामघाट रोडवर वाहतुकीची कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. या वाहतूक कोंडीतून बाहेर पडताना वाहनधारकांची चांगलीच दमछाक झाली. बिजगर्णी कावळेवाडी राकसकोप महालक्ष्मी यात्रेची सांगता होताच बेंकनहळ्ली गावच्या महालक्ष्मी यात्रेला प्रारंभ झाला आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात नसल्याने वाहतुकीची कोंडी होत असून भर उन्हात नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. शहरात जाण्याकरिता जोडण्याच्या रस्त्यावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या आज दिसून आल्या. लवकरात लवकर येथील वाहतूक सुरळीत करून यात्रेस येणाऱ्या भक्तांच्या समस्या सोडवाव्यात अशी ग्रामस्थातून मागणी होत आहे. नदी परियोजना तसेच दुष्काळ अनुदान देण्यास असफल पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना कर्नाटकाच्या पवित्र भूमीवर पाय ठेवण्याचा नैतिक अधिकार नाही, असे केपीसीसी राज्य प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला म्हणाले. ते आज बेळगाव शहरातील काँग्रेस भवन येथे बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. संपूर्ण देशामध्ये कर्नाटकातील काँग्रेस सरकार एक आदर्श सरकार ठरले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन 18,172 कोटी दुष्काळी अनुदान देण्याची मागणी केली होती. मात्र ते मंजूर करण्यात आलेले नाही. नदी प्रकल्पांसाठी क्लिअरन्स देण्यामध्ये सुद्धा केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. कर्नाटकाच्या जनतेतर्फे भरलेल्या करांपैकी अर्धी रक्कम सुद्धा आपल्या राज्याला मिळालेली नाही. अशा अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर त्यांनी निशाणा साधला. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार आसिफ सेठ, आमदार लक्ष्मण सौदी, आमदार अशोक पट्टण व इतर उपस्थित होते. विद्यार्थिनीचा निर्दयीपणे खून झाल्याची घटना हुबळी येथे घडलेली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून लव्ह जिहादसह हिंदूंवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. नेहा हत्येमुळे राज्यातील महिला असुरक्षित बनल्या आहेत, अशी टीका आमदार शशिकला जोल्ले यांनी केली. निपाणी येथे वीर राणी कित्तूर चन्नम्मा चौकात, हुबळी येथे हत्येच्या निषेधार्थ आरोपी फैयाजला फाशीची शिक्षा करावी या मागणीसाठी निपाणी येथे भाजप व विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट निलेश हत्ती यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला. बुधवारी सायंकाळी निप्पाणी शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने तासभर हजेरी लावली. यामुळे उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र वाऱ्यामुळे शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या जुना पीबी रोडवर बागेवाडी महाविद्यालय तसेच नगरपालिकेनजीक झाडे कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प होती. देशहित व राष्ट्रहित हे अत्यंत गरजेचे असून राजकीय पक्षांनी याची सांगड घालून राजकारण केले तरच देश वाचविता किंवा विकसित करता येणं शक्य आहे. देशाचे व धर्माचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी केंद्रात भाजपशिवाय पर्याय नसल्याचे मत आमदार शशिकला जोल्ले यांनी केले. चिंचणी येथे भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी यशस्विनी जोल्ले, जिल्हा भाजपाध्यक्ष सतीश अप्पाजी गोळ, अप्पासाहेब चौगुला, विश्वनाथ कामते यांच्यासह स्थानिक नेते, कार्यकर्ते व मतदार आणि महिला उपस्थित होत्या.
विजापूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात एकूण 29 तपास नाके उभारण्यात आले आहेत. त्यापैकी 11 आंतरराज्य, 13 आंतरजिल्हा व 5 स्थानिक चेकपोस्ट स्थापन करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण 2363 परवानाधारक शस्त्रांपैकी 2274 शस्त्रे जमा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनवण यांनी दिली. निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना देताना मार्गदर्शन करण्यात आले. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा रंग वाढला आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरीत झडू लागल्या आहेत. प्रचाराच्या निमित्ताने राजकारणी मंडळी राजकारणात दंग झाली असून राजकारणाचा आनंद लुटत आहेत. त्याचप्रमाणे शाळांना उन्हाळी सुट्टी पडल्याने शाळकरी बालचमू सुट्टीचा आनंद लुटण्यात दंग झाले आहेत. मैदानांवर विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. उद्याने भरून जात आहेत. पोहण्याचा आनंद लुटताना नदीवर देखील गर्दी वाढत आहे. एकीकडे राजकारणी मंडळी राजकारणाच्या प्रचाराच्या माध्यमात दंग आहेत, तर विद्यार्थी वर्ग सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.